प्रेक्षक हो, कसे आहात? नमस्कार, मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर. आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा. माझा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्रायबर झाले नसेल, सदस्य झाले नसेल, माझ्या चॅनल सदस्य व्हा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. म्हणजे टिप्पणी काही तुम्हाला सकारात्मक असली तर सांगू शकता. तर आज मी एक वेगळ्या विषयाला हात घालणार आहे. मी आजच एक मराठी चॅनल आहे सुप्रसिद्ध, मुंबई तक का काय तर त्याचं नाव आहे, माझ्या लक्षात नाही आहे. तो चर्चा ऐकली आणि त्याचे पत्रकार आहे विलास बडे. यांनी चर्चा घेतली की अहिल्यानगरचे जे आमदार आहे सध्या, संग्राम जगताप, हे राष्ट्रवादीचे आहे. आणि मग त्यांनी हिंदुत्वाविषयी बोलायला नको, हिंदूची बाजू घ्यायला नको, कारण राष्ट्रवादी पक्ष हा फुले शाहू आंबेडकर विचाराचा आहे. मग फुले शाहू आंबेडकर विचार काय सांगतात रे बाबा हो? की हिंदूवर अत्याचार करा, हिंदूंनी सगळं सहन करायचं. आजतागायत हिंदू हा सहनशील आहे. हिंदूचा तुम्ही विचार करा. आपल्या हिंदूंनी कुठल्या देशावर आक्रमण केलं नाही, कुण्या धर्मावर आक्रमण केलं नाही. हिंदू असा सहिष्णू आहे की पुढं होऊन स्वतः कधी भांडण करीत नाही. कुणी अत्याचार केला तर पहिल्या वेळेस सहनही करतो. बरेच हिंदू तर अत्याचाराच्या धाकानं मागं परधर्मात गेलेले आहे, धर्मांतरित झालेले आहे. एवढा सहिष्णू, कारण या सहिष्णुपणाच्या, ज्याला सद्गुण विकृती असे म्हणतात, अशी हिंदूकडे आहे. आणि अशा हिंदूंनी मग सर्व कुणी काही केलं तरी सहन करायचं का? कारण आत्तापर्यंत या हिंदूच्या सहिष्णुपणामुळंच जो अफगाण आहे, अफगाणिस्तान हा पूर्वीचा हिंदूंचा देश होता, गांधार देश. महाभारतामध्ये धृतराष्ट्राची पत्नी गांधारी ही सौबल राजाची मुलगी होती. तिचा भाऊ शकुनी, जो आत्ताचा अफगाणिस्तान आहे या भागातले ते. मग त्याच्यानंतर तिबेट असन, हाही हिंदूंचाच भाग. भूतान, जो आत्ताचा म्यानमार आहे, बर्मा, ज्याला पूर्वी आम्ही ब्रह्मदेश म्हणायचो. ओंकारवट नावाचं तिथं मोठं विष्णूचं सगळ्या जगातलं मोठं मंदिर आहे. श्रीलंका, आणि आपण राष्ट्रगीतामध्ये म्हणतो पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्रविड, उत्कल, विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा. तर जो बंग म्हणजे बंगाल, बंगाल प्रांत, जो बांगलादेश झाला, जो पूर्वीचा पूर्व पाकिस्तान, तो हिंदुस्थानचाच भाग. आणि जो पंजाब सिंधचा प्रांत होता, तो आजचा पाकिस्तान. असा एवढा मोठा हिंदूंचा प्रदेश हिंदूच्या अतिसहिष्णुपणामुळं विधर्मीयांनी तो ताब्यात घेतला, धर्मांतरित केलं लोकायला.
म्हणून मला सांगायचं, आज भारतामध्ये काय स्थिती आहे. जो 15-20% समाज आहे तोच हिंदूंना आज दम देतोय, हिंदूवर अत्याचार करतोय. त्या अहिल्यानगरच्या आमदाराला का बोलावं लागलं, का हिंदूची बाजू घ्यावं लागली? तो हिंदू नाही का? आहे. मग हिंदूंनी हिंदूची बाजू घेऊ नये तर कोणाची घ्यावी? आणि आपण अहिल्यानगर जे पेटवलं, तर अहिल्यानगर पेटवायचं काय कारण होतं? आय लव्ह मोहम्मद एक रांगोळी काढली होती. कुणी काढली असेल? मग सर्व हिंदूंना वेठीस धरायचं का? आणि 80% हिंदूंनी का बरं सहन करायचं? आणि त्यातलेच जे काही काँग्रेसचे प्रवक्ते हे आहे, तो त्या चॅनलचा पत्रकार, तोही सर्व खापर हिंदूवर. अरे दंगल पेटवली कोणी? हनुमंताची शेपटी जर पेटवली नसती तर हनुमंताला लंका जाळली असती का? मग तुम्ही हिंदूच्या सारखं मागं लागतात, त्यांच्यावर अत्याचार करतात. मग हिंदूंनी काय करायचं? तुम्ही जर त्यांना सारखे त्रास द्यायला लागले तर एक ना एक दिवस तुमचा ते प्रतिशोध घेणार ना. कारण त्यांनी ठेका घेतला का तुमचे अत्याचार सहन करायचा? आणि आमचे नालायक हिंदू, नालायक म्हणजे शिवी नाही आहे, तर हिंदू आहे पण ते लायकीचे नाही, म्हणतात नालायक. मग अशा नालायक लोकांनी कोणाची बाजू घ्यावी? काय बोलावायचं? काही तारतम्य आहे का? अरे ते शुक्रवारी प्रार्थनेच्या निमित्तानं एकत्र होतात आणि मस्जिदच्या बाहेर पडल्यानंतर दगडफेक करतात, जाळपोळ करतात. असं का बरं व्हावं? कारण याला कारणीभूत कोण आहे? आमचे असे नालायक हिंदू आहे. आणि त्यांनी उदाहरण दिलं बाबासाहेब आंबेडकराचं त्या चर्चेमध्ये. सुलतान अली का काय त्याचा तो प्रवक्ता होता एक मुस्लिमांचा, आणि त्यांनी सांगितलं की मी ब्राह्मण व्हायला, मी हिंदू व्हायला तयार आहे, मला ब्राह्मण कराल का? इथं वर्णभेद आहे. आम्ही जे आहे तर या हिंदूंच्या जाताला कंटाळून मुस्लिम झालो, कारण आम्हाला शूद्र म्हणलं होतं. अरे तो काळ कुठं, आत्ताचा काळ कुठं? त्या काळातही, जुन्या काळातही असा काही भाग नव्हता. पण तुम्ही ज्या पंथाचं, ज्या धर्माचं प्रतिनिधित्व करता, त्यांनीच तर या अत्याचार केले या लोकांवर. त्यांनीच जाती विभाजन केलं आपल्या हिंदूमध्ये. कारण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही काही जाती नाही आहे. हे वर्ण म्हणजे कर्मानुसार पाडलेले आहे. हे संग्राम बापू भंडारे महाराजांनी सांगितलं. ब्राह्मण हा गुण आहे, ही जात नाही आहे, वर्ण नाही आहे. आणि अशा पद्धतीनं हिंदूंनी जर अत्याचार सहन करीत गेले तर एक दिवस या देशामध्ये हिंदू सापडणार नाही. आणि म्हणून तुम्ही हिंदूंना दाबायचा प्रयत्न करू नका. आणि आपणही किती दिवस हे अत्याचार सहन करायचे?
का म्हणून करायचे? अरे ही भूमी आमची आहे, हा देश आमचा आहे. हां, तुम्ही गुण्या गोविंदाना राहा. आमची हिंदूंची व्याख्या काय आहे? जो या देशाला मानेन, जो या संस्कृतीला मानेन, तो इथल्या चालीरीतीला मान देईन, गुण्या गोविंदानं राहील. राष्ट्र सर्वोपरी ही भावना ठेवील. हे तर म्हणतात, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं उदाहरण देतात. तथाकथित लोक काही मोजके, पण त्यांचे बाकीचे लोक सांगतात ना की आम्ही पहिलं इस्लाम, पहिलं कुराण, मग संविधान. आणि आम्ही तर पहिलं संविधान, मग बाकीचा सगळ्या गोष्टी. पहिला देश. कारण सावरकर म्हणतात ना, ने मज ने मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. एवढी तळमळ आमची या मातृभूमीविषयी आहे. आमची आई आहे. तर या आईसाठी आम्ही प्राणही द्यायला तयार आहे. कुणी आम्हाला हलक्यात घेऊ नये. आणि आपण हिंदूंच्या तरुणांनी सुद्धा बांगड्या भरलेल्या नाही आहे. आपण जशास तसं उत्तर देणं शिकलं पाहिजे, तरच आपला निभाव लागेल. अन्यथा अनेक संस्कृती या जगातून नाहीशा झाल्या, तसे आमचे हाल होईल. नुसतं आम्ही म्हणतो की क्या बात है ये हस्ती मिटती नहीं, यूनान मिस्र मिट गए जहाँ से, ऐसी क्या बात है ये हस्ती मिटती नहीं. पण तसं नाही आहे. जो स्वतःचं संरक्षण करणार नाही, चं अस्तित्व एक ना एक दिवस संपून जाते. म्हणून आपण स्वाभिमानानं जगणं शिकलं पाहिजे. हिंदुत्व म्हणजे मार खाऊन घेणं नाही आहे. कुणीही यावं आणि आमच्यावर राज्य करावं, आम्हाला काही म्हणावं, आम्हाला मारावं. आज हे लोक बुळबुळ बाहेरून आमच्या देशात येऊन राहतात. पाकिस्तान, बांगलादेश चोरट्या मार्गाने येतात. आणि म्हणून आम्ही जागरूक झालो पाहिजे. आमच्या आजूबाजूला जर असे कोणी चोरटे लोक आले असतील तर पोलीस स्टेशनला कळवलं पाहिजे. प्रतिकार करणं शिकलं पाहिजे. जय हिंद, जय श्रीराम.